सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर बघा अक्षय पात्र, अक्षय तृतीया म्हणजे बघा 3.5 मुहूर्तापैकी चांगला शुभ मुहूर्त. त्या मुहूर्तावरती बघा आपण चांदीच्या देवी देवतांच्या मूर्त्या किंवा आपण चांगलं कार्य किंवा घरामधली वास्तुशांती पूजा सगळं शुभ मुहूर्तावरती आपण ठेवतो. तर असाच बघा शुभ मुहूर्त आहे आणि त्यासाठी अक्षय पात्र कसं बनवावं, आपल्या घरामध्ये धन दौलत आरोग्य ऐश्वर्य नांदावं म्हणून आपण अक्षय पात्र पूजा करणार आहे. तर हे जे आहे ते आमच्याकडे बघा वंदना यादव कल्याणवरून बघा अक्षय पात्रासाठी ताईंनी अष्टलक्ष्मी उरुळी घेतली. आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही सर्वांनी अष्टलक्ष्मी उरुळीच घ्या. तर अक्षय पात्रासाठी तुम्ही काय काय घेऊ शकता ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवते. अक्षय पात्रासाठी उरुळी पण घेऊ शकताय. अक्षय पात्रासाठी बघा छोटंसं आपल्याकडं कासवाचं सुद्धा अक्षय पात्र आहे. घे कुणाला खाली छोटंसं बघा हे सुद्धा सिल्वर जेलमध्ये अक्षय पात्र आपल्याकडे मिळतंय. आणि अक्षय पात्रासाठी बघा आपल्याकडे छोटे छोटे डिश पण आहेत, बाऊल आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत. तुमच्या जे बजेटमध्ये बसेल हे सुद्धा अक्षय पात्राची तुम्ही पूजा करू शकता. तर थोडक्यात अक्षय पात्राची पूजा घरातली धन दौलत ऐश्वर्य आरोग्य चांगलं वर्षभर राहावं म्हणून आपण त्या अक्षय पात्राची सेवा करतो. तर अक्षय पात्र सेवा करताना कशी करावी, आता बघा अक्षय तृतीया आहे म्हटलं चांदीचं एखादं तर रत्न किंवा नवीन गोष्टी आपल्या पूजेमध्ये हव्या. तर हा कामाक्षी दिवा ताईंनी चांदीचा घेतलाय. तुम्हाला जर हवा कामाक्षी दिवा म्हणजे तुमची सगळी कामं पूर्णत्वास घेऊन जातो, पूर्ण होतात असा चांदीचा कामाक्षी दिवा. ह्याच्यामध्ये बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. तर आपण आज अक्षय पात्राची सेवा थोडक्यात दाखवणार आहे. आणि तुम्हाला जे पात्र आवडते अगदी आमच्या शॉपला येऊन घेऊ शकताय किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. गणपती बाप्पाच्या पूजनाने सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ चांदीच्या 2 मूर्त्या घेतल्यात ताईंनी अक्षय तृतीया निमित्त. आणि गणपती बाप्पाच्या पूजनापासून आपण या अक्षय पात्राची पूजेची सुरुवात करायची आहे. तुमच्या घरी जर पितळेची गणपतीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून तुम्ही तुमच्या अक्षय पात्राच्या पूजेची सुरुवात करा. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. तुमच्याकडे जे फूल असेल ते माता लक्ष्मीला आणि गणपती बाप्पाला वाहा. आणि इथून पुढं अक्षय पात्राची सुरुवात तुम्ही सेवेची करा हळदी कुंकू वगैरे लावून. तसंच बघा ताईने आपल्याकडे चांदीचा शिक्का घेतलेला आहे. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. आता अक्षय पात्रासाठी ताईने उरुळी घेतली. प्रत्येकाला जर एवढी उरुळी घेणं शक्य नाही. ह्याच्यामध्ये पण बघा कमी बजेटमध्ये सुद्धा आपल्याकडे उरुळ्या आहेत सिल्वर जर्मनच्या. पण ताईंना अष्टलक्ष्मीच हवी होती आणि ताईंची ऑर्डर असल्यामुळं आपण सेवेची माहिती पण देतोय आणि ताईच्या अक्षय पात्राची आपण पूजा पण करतोय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर अशा प्रकारे बघा ही अष्टलक्ष्मीची उरुळी आहे. ह्याच्यामध्ये बघा तुम्ही 7 इंच स्वामींच्या मूर्तीचा सुद्धा अभिषेक करू शकताय. ही उरुळी जी आहे तुमच्या घरामध्ये 10 ते 15 वर्ष जशीच्या तशी राहते. फक्त व्हाईट कोलगेट पावडरने तिला स्वच्छ करायचं. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. अशा प्रकारे बघा हे अक्षय पात्राची तुम्हाला पूजा करायची आहे. आणि थोडेसे बघा तांदूळ टाकायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. अक्षय पात्राची पूजा सामग्री सोबत तुम्हाला मिळणार आहे. डायरेक्ट तुम्ही अक्षय पात्राची सेवा घरामध्ये तुम्हाला करायची आहे. तर त्याच्यामध्ये बघा थोडेसे अक्षता टाकायचे आहेत, थोडेसे धने टाकायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता बघा अक्षय पात्रात जे मी रत्नधन टाकणार आहे ते अक्षय तृतीयेच्या पूजेचे रत्नधन तुम्हाला ह्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या कॅश बॉक्समध्ये ठेवायचा आहे. तर हा जो पिवळा कपडा आहे हा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतो.
तर अक्षय पात्रामध्ये बघा अशा प्रकारे तुम्हाला हा पिवळा कपडा पण टाकायचा आहे. तुम्हाला अगदी विधिवत पूजा करून अक्षय पात्र आम्ही देणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकायचं. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. आता अक्षय पात्रासाठी बघा, तर बघा आपल्याकडं हा ताईंनी एक अष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे आणि ह्या दिव्यामध्ये बघा थोडंसं केसर, त्याच्यामध्ये बघा थोडंसं तुम्हाला केसर टाकायचं आहे. हे केसरची डब्बीसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते बरं का. अक्षय पात्रासोबत केसरची डब्बीसुद्धा मिळते. जे जे अक्षय पात्रामध्ये हवं त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे. आता आपण दिवा लावलाय. आता जी अगरबत्ती लावलेली आहे ती अगरबत्ती आता जी अगरबत्ती लावलेली आहे ती गुलाबाची अगरबत्ती मी लावली बरं का. गुलाब हे महालक्ष्मीला प्रिय आहे आणि नवीन वर्ष आपण जसं सेवा करतो तसं अक्षय तृतीयाला मनापासून सेवा करा. त्यासोबत बघा इथं असं मी कलश ठेवते, पैशाचा, धनाचा कलश. वर्षभर धन आपल्या घरात यावे त्यासाठी बघू शकताय. आपल्याकडे सिल्वर जर्मनचा पण हा कलश, आपल्याकडे सिल्वर गोल्ड कोटिंग 2 टोनमध्ये मार्बलचा कलश आहे. त्याच्यामध्ये बघा आपल्याकडं पूर्ण सिल्वर पण आहे, गोल्ड पण आहे, कोटिंग. एक फुल ठेवायचे आपल्याला. आता अक्षय पात्रासाठी बघा तांदूळ घ्यायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. 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 अशा प्रकारे बघा पूर्ण तुम्ही उरळी भरू पण शकताय किंवा थोडेसे तांदूळ, एक पावशर तांदूळ टाकू शकताय. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे. तुम्हाला थोडेसे अक्षदा आणि हे सगळे रत्न आणि जे काही तुम्ही अक्षय पात्र घ्याल ते आपल्याकडून तुम्हाला मिळणार आहे. थोडेफार तांदूळ. तर बघा ह्यात काय काय टाकायचं आहे बघा. तुम्हाला ह्याच्यामध्ये 7 किंवा 5, 10चे, 20चे कॉईन टाकायचे आहेत. 7 कॉईन मी टाकलेले आहेत. चांदीचा शिक्का, हे बघा मधोमध्ये चांदीचा शिक्का ठेवलेला आहे मी. अक्षय पात्रामध्ये बघा तुम्हाला थोडेसे धने ठेवायचे आहेत. सुंदर असं बघा आपल्याकडले पवळे हे मी एकूण 4 घेतलेत बरं का. 5 आहेत, 5 पवळे. 5 पवळे अक्षय पात्रामध्ये. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. त्याच्यामध्ये बघा 5 आपल्याकडले मोती आहेत. हे बघा 5 मोती. 5 इलायची आहे ह्याच्यामध्ये बघा. 5 इलायची आहेत. त्याच्यामध्ये बघू शकताय 5 लवंग आहेत अक्षय पात्रामधल्या. अक्षय पात्रासोबत बघा तुम्हाला कॉईन नाही मिळणार बरं का. बाकी सगळं तुम्ही घेऊ शकताय जे जे शक्य आहे तसं तुम्ही सांगा. तुम्हाला जर असं परिपूर्ण अक्षय पात्र हवे असेल तरी मिळेल. ह्याच्यामध्ये बघा एकूण 2 तमालपत्र आहेत. हे 2 तमालपत्र आहेत. पूर्ण अक्षय पात्र जर हवं असेल विधिवत पूजा केली तरी तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामध्ये बघा गोमती चक्र. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. 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 हे बघा 5 गोमती चक्र, 5 कवड्या. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. 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 5 पिवळ्या कवड्या. अक्षय पात्र किती गुंज आहेत ह्याच्यामधले बघा 11 गुंजा. तुम्हाला जे जे हवं जेवढ्या क्वांटिटीमध्ये त्यासाठी मेसेज करायचं आहे. तुम्ही 11 गुंज टाकू शकताय. तसं बघा 5 हळकुंड. तुम्हाला अक्षय पात्रामध्ये आमच्याकडून 1 हळकुंड मिळेल. तुम्ही बाकीचे 4 हळकुंड स्वतः घेऊ शकताय. कारण या ताईंचं परिपूर्ण पूजा करून ताईंना हवं होतं. ओम श्री महालक्ष्मी
देव्याय नमः. कारण 5 हळकुंड आहेत. त्यांची साडी पण आहे बरं का, 3 साड्या आहेत त्यांच्या. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हे बघा दालचिनी आहे इथं. आणि चांदीमुळे बघा आपल्या घरातली वर्षभर पॉझिटिव्हिटी राहते. जास्वंदाचं एक फूल ठेवते मी सेवेत आणि एक पारिजातक ठेवते, कारण ताईंची पण ऑर्डर आहे. तर बघा जास्वंद, पारिजातक आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा वैभवलक्ष्मी यंत्र. यंदाच्या बघा तुम्ही तुमच्या अक्षय पात्रामध्ये वैभवलक्ष्मी यंत्राची सुद्धा मनोभावे पूजा करा. हे बघा वैभवलक्ष्मी यंत्र. त्यासोबत बघा आपल्याकडं इलायची वगैरे सगळं ठेवलेलं आहे. तर असं हे आपल्याकडलं हे पात्र आहे बरं का. आणि ह्या पात्रामध्ये बघा तुम्ही हे पण घेऊ शकता. आता बघा हे एका ताईंच्या पात्राची सेवा झाली. धनाची देवता कुबेर भगवान ह्यांची पण तुम्हाला मनोभावे सेवा करायची आहे. त्यासोबत बघू शकताय आपल्याकडलं गुलाबाचा अत्तर लावायचा आहे. मनोभावे पूजा करा, मनोभावे प्रार्थना करा की माझ्या सगळ्या आयुष्यातल्या अडचणी दूर होते आणि माझ्या घरामध्ये तुम्ही असेच स्थिर राहा. माझ्या घरावर, माझ्या परिवारावरती तुमची कृपा अशी सदैव राहू दे, अशी एक मनोभावे प्रार्थना तुम्हाला या अक्षय पात्राला करायची आहे. आणि अक्षय पात्राला दोन्ही हात लावून तुमच्या जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्या तुम्हाला या अक्षय पात्रामध्ये बोलायच्या आहेत. तर अशा प्रकारे बघा हे अक्षय पात्र आपण विधिवत सिद्ध केलेलं आहे. विधिवत ह्या अक्षय पात्रांची पूजा केलेली आहे. तुम्ही सुद्धा हे अक्षय पात्र पूजा करण्यासाठी नक्की लवकर मेसेज करा. तुम्ही अष्टलक्ष्मी अक्षय पात्र म्हणजे ही उरळी घेऊ शकताय, किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर हे छोटंसं बघा हे अक्षय पात्र आहे. ह्याच्यामध्ये पण मी सेवा दाखवणार, हे घेऊ शकताय. कमळ दाखव रे. अक्षय पात्रामध्ये बघा तुम्ही कमळामध्ये सुद्धा अक्षय पात्राची सेवा करू शकता. हे बघा कमळ, ह्याच्यामध्ये सुद्धा रत्न ठेवून तुम्ही अक्षय पात्राची सेवा करू शकताय. पण पितळ आणि थोडंसं चांदी किंवा एखादा धातू असेल तर सेवा आपली लवकर सिद्ध होते. ताईंचं बघा चांदीचा अक्षय तृतीयानिमित्त आपल्याकडलं हळदी कुंकवाचे करंडे आहेत बरं का ऑर्डरचे, तो पण आपण ताईंना पूजा करून देऊया. थोडेसं हळदी कुंकवासोबत देऊया. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आणि गुलाबाचं अत्तर, हे गुलाबाचं अत्तर प्रत्येक सेवेमध्ये घ्या, कारण गुलाबाच्या अत्तराने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली प्रत्येक सेवा जी आहे ती सिद्ध होते. तर अशा प्रकारे बघा तुम्ही सुद्धा हे अक्षय पात्राची छान सेवा करा. आता दुसरं जे अक्षय पात्र आहे ते तुम्ही घेऊ शकता. सिल्वर जर्मनच्या उरळीवरती अक्षय तृतीयानिमित्त खास डिस्काउंट आहे. तसंच बघा ताईंच्या आपल्याकडल्या 2-3 साड्या पण आहेत बरं का ह्या उरळीसोबत अक्षय तृतीया स्पेशल. ताईंची बघा सुंदर अशी महालक्ष्मी साडी सुद्धा ऑर्डरची आहे. खूप सुंदर अशी बघा अक्षय तृतीया स्पेशल ताईंनी आपल्याकडे रेड कलरची महालक्ष्मीची साडी घेतलेली आहे. खूप सुंदर साडी आहे अक्षय पात्रासोबत. अक्षय तृतीया स्पेशल बघा ग्रीन कलर, हे बघा मोर बॉर्डर गोंडे बिंडे असणारी सुंदर साडी ही सुद्धा ताईंनी अक्षय पात्रासोबत ऑर्डर केलेली आहे आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये. तर आपल्याला साडीचे 3-4 प्रकार आपण खास बनवून घेतलेत, सेवेसाठी वगैरे उत्तम असतात. तुम्ही ते सुद्धा घेऊन अशा प्रकारे अक्षय पात्राची छान सेवा करू शकता. तर अक्षय पात्र बघा हे छोटंसं आपण घेतोय, कारण हे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये, किंमत काय कोणाची 2750 ह्याच्यावर पण डिस्काउंट आहे बरं का तुम्हाला. आणि तुम्हाला अगदी विधिवत पूजा करून एक पॉझिटिव्हिटीने सकारात्मकतेने हे अक्षय पात्र अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता जे रत्न आहेत ते तुम्हाला बघा येल्लो कलरचा मी कपडा देणार आहे. हे बघा हा येल्लो कलरचा कपडा आहे की नाही, हे कपडे आम्ही खूप क्वांटिटीमध्ये तयार करून ठेवले. बघा ह्या अक्षय पात्रासोबत तुम्हाला कपडा देणार. ह्याच्यामध्ये पूजा झाल्यानंतर सगळी रत्न, कवड्या, गोमती चक्र, चांदीची रत्न सगळी बांधायची आणि तुम्हाला कॅश बॉक्समध्ये कपाटामध्ये वर्षभर ते ठेवून द्यायचं आहे. तर आता ह्या अक्षय पात्रामध्ये सुद्धा बघा आपण एक कपडा टाकतोय. आता हे अक्षय पात्र मी सेवा करते, आता कोणाच्या नशिबात आहे माहीत नाही. हे पण अक्षय पात्र आहे, तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे घेऊ शकताय, कारण नवीन काहीतरी असावं आणि चांगलं असावं. पिवळ्या कपड्यामध्ये सेवा झालं तांदळाचा तुम्ही भात करू शकताय, खीर करू शकताय आणि त्याच्यानंतर तुम्हाला पिवळा कपडा कॅश बॉक्समध्ये कपाटामध्ये ठेवायचा. ओम श्री महालक्ष्मी धन, दौलत, आरोग्य, सुख सगळ्या गोष्टी माझ्या घरामध्ये नांदू दे अशी एक प्रार्थना करायची आहे तुम्हाला. थोडेसे धन. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. हे बघा अक्षय पात्रामध्ये एवढे तांदूळ मी ठेवलेले आहेत. तसं बघा कुबेर भगवानांची मूर्ती तुम्ही आवर्जून नक्की सेवेमध्ये ठेवा. केशर पण घ्या, तुपाचा डब्बा, 1 तास 10 मिनटं चालणारा तुपाचा दिवा आणि जर शक्य असेल तर कामाक्षी दिवा पण चांदीचा किंवा कुठल्याही चांदीचं एखादं तर निरांजन नक्की ऑर्डर करा. कुरिअर लवकर येण्यासाठी लवकर ऑर्डर करा, कारण अक्षय तृतीया अवघी काही दिवसावरती आली आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय ठेवायचं आहे, ह्याच्यामध्ये इलायची 5 ठेवायचे आहेत. ताईंकडे बघा कमळगट्ट्याची मणी आहेत म्हणून आम्ही दिले नाहीत, पण कमळगट्ट्याची मणी सुद्धा 5 टाकायचे बघा. 5 लवंगा,
5 मोती ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 5 पोवळे ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. कसं आहे, एकच वर्षभराची सेवा आहे, पण अख्ख्या वर्षभर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी, पैसा, सुख, समृद्धी, ऐश्वर्य सगळ्या गोष्टी टिकून राहतात. आणि रत्न कुंचन सेवेचे नको, कारण ते कुंचन सेवेचे वेगळे आहेत. बऱ्याच ताई काय करतात की कुंचन सेवेचे ताई आम्ही रत्न यूज करतो किंवा वापरतो, असं करू नका. कारण प्रत्येक सेवेचं एक विशिष्ट असं वेगळं महत्त्व आहे आणि प्रत्येक सेवेसाठी प्रत्येक गोष्टी ह्या सेवेच्या वेगवेगळ्या आहेत. तर बघा, अक्षय पात्राची सेवा ही खूप वेगळी आहे, कारण ती आपण वर्षभर आपल्या कपाटामध्ये ठेवतो. तर त्याच्यासाठी बघा, मी आता 5चे कॉईन घेतलेत. ज्या ताईंचं इच्छा असेल पूजा केला हा पहिला, त्या ताईंना सर्वांनाच पूजा करून मिळेल. तर बघा, 5 एकूण मी याच्यामध्ये 5 रुपयाचे कॉईन ठेवलेले आहेत. 60 ठेवू शकताय. तसंच बघू शकताय, हळकुंड 5 ठेवायचे अक्षय पात्रामध्ये. अगदी 2 ठेवले तर चालतील. आम्ही देताना तुम्हाला 2 देणार बरं का. पूर्ण विधिवत सगळी पूजा तुम्हाला सेवा घरपोच मिळणार. थोडेसे बघा, ह्यातले धने अक्षय पात्रामध्ये ठेवायचे आहेत. धने दालचिनी, त्यासोबत बघू शकताय असे बघा 5 कमळगट्ट्याचे मणी, हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळणार. सुंदर असं बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला कवड्या 2 किंवा 5 ठेवू शकताय. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी, जसंच तसं अक्षय पात्र पण तुम्हाला मिळेल बरं का. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. कारण थोड्याशा अक्षतासोबत बाकी सगळे रत्न तुम्हाला मिळतील ह्यातले. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर हे अक्षय पात्र आपलं तयार झालंय. ह्याच्यामध्ये बघा सगळे रत्न, सगळ्या पूजेच्या सेवेच्या आणि एक तमालपत्र. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या हिरव्या पेनाने जर तुमची विश लिहून ठेवली तर अधिक बरं होतं, कारण तुमची विश पूर्ण करण्यासाठी मदत करतं. अशा प्रकारे बघा, हे अक्षय पात्र तयार झाले. खूप कमी वेळात तुम्ही अशी छानशी सेवा करू शकता. तुम्हाला जर आपल्याकडून सिद्ध करून हवा असेल तर तुम्ही तसं व्हॉट्सअप मेसेज करा आणि लवकर करा. ज्या ताई शॉपला येणार त्या अगदी शॉपला येऊन सुद्धा, कारण वेळ खूप कमी आहे, कुरिअरला थोडासा वेळ लागतो. तर बघा, पहिल्यांदा गणपती बाप्पा आणि लक्ष्मीचं तुम्ही पूजन करून घ्या. तुमच्या घरामध्ये जर तुम्ही कुंचन सेवेसाठी वैभव लक्ष्मी यंत्र घेतलं असेल तर ठीक आहे, नसेल घेतलं तर तुम्ही आपल्याकडं वैभव लक्ष्मी हे यंत्र ऑर्डर करू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा चांदीचं एखादं फूल किंवा 2 फुलं टाकू शकता, कोणतंही 2 फुलं किंवा वैभव लक्ष्मी यंत्र. तर हे जे सिद्ध केलेलं पात्र आहे त्यासाठी तुम्ही मेसेज करू शकता आणि तुम्हाला ऑप्शन दिला, एक मोठा एक छोटा आहे. तसंच बघा, शंखचक्र आपलं जे बाऊल आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकताय, जसं तुम्हाला शक्य असेल. सुंदर असं बघा, अक्षय पात्रावरती तुम्ही ही कमळाचं फूल वगैरे सुद्धा ठेवू शकता. ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे. सुंदर असं बघा कमळ, तुमच्याकडे कमळ शक्य असेल तर ठेवू शकताय, नसेल तर तुमच्याकडे जे काही साधं फूल असेल ते सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता. तर असं बघा, सुंदर असं अक्षय पात्राची सेवा झाली आहे आणि तुम्ही सुद्धा अशी छानशी सेवा करा. ज्यांना जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही अक्षय पात्र बुकिंग करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.